माझी बायको तर अप्सरा रोज चिडवायची. मित्र मग पतीचा संयम सुटला, केले कांड. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुणाला मित्र सतत पत्नीच्या सौंदर्यावरून चिडवायचे. शेवटी त्याने जे पाऊल उचलले ते पाऊल पाहून सर्वजण चकित झाले. प्रत्येक पुरुषाची इच्छा असते की आपली पत्नी सुंदर असावी, पण कधी कधी असं होणं संकटही ठरवतं. होय, उत्तर प्रदेशच्या बेर्लिनमध्ये सुंदर बायको मिळणं एका तरुणाच्या गळ्यातील फास बनलं. एका तरुणाला त्याच्या पत्नीमुळे गावकरी चिडवत होते. वारंवार टोमणे मारल्याने तरुणाला इतका राग आला की तो आपल्या घराच्या छतावर चढला आणि जीव देण्याची धमकी देऊ लागला. ही घटना सिलोरी पोलीस स्टेशन परिसरातील चकरपूर गावातील आहे. गावातील लोक तरुणाला मजेत गुरुदेव म्हणून हाक मारायचे. जेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या पत्नीच्या सौंदर्यावर वारंवार टोमणे मारले आणि खिल्ली उडवली तेव्हा गुरुदेवला खूप वाईट वाटलं. रागाच्या भरात त्याने सांगितलं की आता तो आपला जीव देईल. यानंतर तो थेट घराच्या छतावर चढला आणि खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. गावात हे कळताच एक खळबळ उडाली. कुटुंबियांनी आणि गावातील काही समजूतदार लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला समजण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी गावकऱ्यांनी तरुणाला खाली उतरवण्यासाठी सतत समजवलं, पण गुरुदेव कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो वारंवार म्हणत होता की आता जगण्याचा काही अर्थ नाही. सगळे त्याची थट्टा करत. तब्बल 5 तास पोलिसांनी गावकऱ्यांनी समजण्याचे प्रयत्न सुरू केले, तरीही तरुण खाली उतरला नाही. तरुण कधीही खाली उडी मारू शकतो ह्या भीतीने पोलिसांनी घराखाली गाद्या आणि जाळी लावली. हे सर्व खबरदारी म्हणून करण्यात आलं, जेणेकरून त्याने उडी मारलीच तर त्याचा जीव वाचवता येईल. पोलिसांनी संवादासोबत शांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तरुणाचा राग शांत होईल. तब्बल 5 तासाच्या मेहनतीनंतर अखेर हा तरुण खाली उतरला आहे. यावेळी तरुण खाली उतरला, लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस या तरुणाचे समुपदेश करून त्याला सुरक्षितपणे कुटुंबाच्या ताब्यात सोपवले आहे. पोलिसांना या प्रकरणात गावकऱ्यांनाही समजावलं की कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची थट्टा करणं योग्य नाही. छोट्या छोट्या टवळक्यामुळे कधी कधी मोठ्या घटना घडू शकतात. ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनीही गंभीर दिसले आणि त्यांनी पुढेही काळजी घेण्याचं मान्य केलं.